यंदाही मराठा आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनांनी राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आलं, तर दुसरीकडे दोन मंत्र्यांचे राजीनामे देखील चर्चेचा विषय ठरले. मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यंदा राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिला. ऑगस्ट महिन्यात मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्यासह अन्य प्रमुख मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार करून यावेळी ते ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आझाद मैदानात उपोषणासाठी बसले. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाचं मोठं प्रस्थ असल्यानं आणि यंदा हा राज्य महोत्सव घोषित झाल्यानं गणेशोत्सवासाठी मोठी गर्दी उसळली होती. अशा परिस्थितीत मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे यांनी मुंबईतल्या आझाद मैदान इथं उपोषण आंदोलन छेडलं तर प्रशासनावर प्रचंड ताण येईल असं सांगत न्यायालयानं उपोषणाची परवानगी नाकारली होती. मात्र परवानगी मिळाल्यानंतर जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले. शेवटी 2 सप्टेंबरला राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांना आझाद मैदानात जाऊन भेटलं आणि जरांगे यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करायला मंजुरी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं, मराठा आरक्षण आंदोलनात बळी गेलेल्या मराठ्यांच्या वारसांना आर्थिक मदत खात्यावर जमा करणं, 58 लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतीत प्रदर्शित करणं अशा मागण्यांचा शासन आदेश राज्य सरकारनं तातडीनं काढला तरी याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं. शासन निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आणि शासन आदेशाला स्थगिती द्यायला नकार दिला. त्यामुळं या निर्णयाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या GRच्या विरोधात ओबीसी समाजामध्ये मात्र खतखत होऊ लागली. मराठा आरक्षण मागण्यांसंदर्भातला शासन आदेश रद्द करावा ही मागणी करत राज्यभरात समता परिषद आणि ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. गोंदिया, बीड, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये ओबीसी संघटनांनी आक्रमक आंदोलन केलं. मराठा आणि ओबीसी प्रवर्गातील नेत्यांमध्ये देखील एकमेकांविरोधात टीकेचे सूर उमटू लागले. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची समजूत काढण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली. कुणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली. मात्र शासकीय पातळीवर झालेल्या बैठका निष्फळ ठरल्यानं आणि मागण्या मान्य न झाल्यानं मुंबईत कुणबी समाजाचा यलगार मोर्चा काढला गेला तर ओबीसी संघटनांनी नागपुरात भव्य मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसह शेतकरी नेत्यांनी नागपुरात आंदोलन छेडलं. या आंदोलनानंतर सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती नेमत 30 जूनपर्यंत कर्जमाफीची ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या त्रिभाषा सूत्रावरून यंदा मोठा वाद निर्माण झाला. या वादामुळे सरकारनं सुरुवातीला 1ली ते 5वीसाठी त्रिभाषा सूत्रासंदर्भातील शासन निर्णय मागे घेतला आणि यावर विचार करण्यासाठी अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. ही समिती राज्यात ठिकठिकाणी भेटी देऊन मतं जाणून घेत आहे. या समितीला अहवाल देण्याचा कार्यकाळ देखील वाढवून दिला आहे. मात्र यावरून राजकारणही चांगलंच तापलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सरकारवर टीकेची झोड उठवली. मात्र हा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळातलाच असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला. कबुतरांच्या विष्ठेमुळे आरोग्याला निर्माण होणाऱ्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं हा कबुतरखाना बंद केला. यावर जैन समाज आक्रमक झाला. त्यांनी दादरमध्ये कबुतरखान्याच्या ठिकाणी आंदोलन केलं. पुढे अनेक दिवस हा वाद चिघळला. यावर उपाय म्हणून राज्य सरकारनं मानवी आरोग्यावर होणारा कबुतरांचा परिणाम अभ्यासण्यासाठी एक समिती गठीत केली. कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी म्हणजेच माधुरी हत्तीणीच्या गुजरातमधील वनतारामध्ये स्थलांतर केल्यानं एका मोठ्या वादाला सुरुवात झाली. या हत्तीणीला धार्मिक मिरवणुकीसाठी वापरलं जात असल्यामुळे पेटा या प्राणी हक्क संघटनेनं आक्षेप घेतला आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि एक उच्चस्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आली. या सगळ्या घडामोडीनंतर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर या हत्तीणीचा कोल्हापुरात परतण्याचा मार्ग मोकळा झाला. यावर्षी पुण्यातल्या जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर आणि शिरूर तालुक्यांमध्ये मानव बिबट्या संघर्षाची परिस्थिती गंभीर बनली.
अहिल्यानगर, नाशिक आणि कोल्हापूर इथंही बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि मानवी वस्त्यांमध्ये त्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. यात काहींचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. हा संघर्ष रोखण्यावर यंदा राज्य सरकारनं निर्णायक पाऊल उचललं. बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित 200 पिंजरे बसवण्याचा, आणखी 1000 पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्याचा आणि बिबट्यांच्या हालचालींची माहिती देण्यासाठी AIचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंस्र बिबट्या दिसताच गोळ्या घालण्याचे आदेशही देण्यात आले. या घटनांची तीव्रता पाहता बिबट्याचे मानवावरील हल्ले राज्य आपत्ती ठरवण्याबाबतचा प्रस्तावही राज्य सरकारनं विचाराधीन ठेवला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथं असलेली मुघल बादशाह औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर काही हिंसक घटना घडल्या. 17 मार्चला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी नागपुरात निदर्शनं केली आणि औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली. या निदर्शनादरम्यान औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. या घटनेनंतर नागपुरातील काही भागात 2 समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. यात पोलीस देखील जखमी झाले. वर्ष संपतानाच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील साधूग्रामसाठी वृक्षतोडीसंदर्भात वाद उफाळून आला. अनेक सामाजिक संघटनांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला. मात्र पर्यावरणाचा ऱ्हास न करता यातून मध्यम मार्ग काढण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर वादावर काहीसा पडदा पडला.